जय भीम. मी शीतल कांबळे. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मला कविता करायला, लिहायला आणि वाचायला फार आवडतात. तो माझा छंद आहे आणि तो मी जोपासण्याचा प्रयत्न करत आहे. लॉकडाऊनच्या काळात मी अशाच काही कविता केलेल्या आहे. त्यातलीच एक कविता मी तुमच्यासमोर आता सादर करत आहे. लॉकडाऊनमुळे खूप काही घडलं. लॉकडाऊनमुळे खूप काही घडलं. दूर गेलेली नाती जवळ आली. आधी बोलायला ज्यांच्याकडे वेळ नव्हता ती आता स्वतःहून फोन करायला लागली. लॉकडाऊनमुळे सर्वांनाच मिळाली सुट्टी. लॉकडाऊनमुळे सर्वांनाच मिळाली सुट्टी. सर्वच घरी बसून आराम करायला लागली. ती मात्र किचनमध्ये वेगवेगळे पदार्थ बनवायला लागली. ती मात्र किचनमध्ये वेगवेगळे पदार्थ बनवायला लागली. तिच्या सुप्त गुणांची ओळख स्टेटसमुळे सर्वांना होऊ लागली. लॉकडाऊनमुळे चांगलं तसं वाईटही घडलं. लॉकडाऊनमुळे चांगलं तसं वाईटही घडलं. अर्थव्यवस्थाच देशाची कोलमडून पडली. व्यवहार सर्व ठप्प झाली. इन्कमिंगचे इन्कमच बंद झालं. आउटगोईंग मात्र सुरू झालं. आता फक्त उरला आशा नव्याने सर्व परत सुरू होण्याची. आता उरल्या फक्त आशा नव्याने परत सर्व सुरू होण्याची. लॉकडाऊन संपून पूर्वीसारखं आयुष्य जगण्याची. लॉकडाऊन संपून पूर्वीसारखं आयुष्य जगण्याची.